नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी विजेचे महत्व हा मराठी निबंध घेऊन आलेले आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत विजेचं महत्व. पण हा निबंध सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला सुरू करूयात विजेच्या महत्व या निबंधाला. अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा सोडून अजून काही आवश्यक आहे असे असले तरीही ती आहे वीज. पाण्यासोबत संपन्न जीवन जगण्यासाठी वीज ही एक अत्यावश्यक संसाधन आहे. आपले दैनंदिन जीवन चालवण्यासाठी वीज वापरली जाते. आज विजेशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य होईल, तर मानवी जीवनासाठी वीज बचत ही महत्वाची गोष्ट आहे. कोळसा आणि नैसर्गिक वायू वापरून वीज निर्माण केली जाते, जी जमिनीतून खाणीद्वारे काढली जाते. दोन्ही संसाधने मर्यादित आहेत आणि पृथ्वीवर विशिष्ट प्रमाणात उपलब्ध आहेत. मुख्य मुद्दा म्हणजे मानवजातीची सतत वाढणारी लोकसंख्या आणि विजेची मागणी अत्यंत जास्त आहे, परंतु संसाधने मर्यादित आणि मागणी जास्त असल्याने त्या प्रमाणात पुरवठा करावा लागतो. वैज्ञानिकांनी असे सुद्धा सांगितले आहे की जर आपण ही संसाधने नीट वापरली नाहीत, आपण लवकरच संपून टाकू. सोप्या भाषेत आपण विजेचे जतन केले पाहिजे. जीवनशैलीतील वेगवान बदलांमुळे निर्माण झालेल्या आश्चर्यकारक ऊर्जा वापरामुळे वीज वाचवणे हे एक मोठे संकट बनत चालले आहे. सोयी आणि करमणुकीसाठी आवश्यक असणारी अवजड उपकरणे बसवून लोक आपली घरे आरामदायक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यात प्रचंड प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. वीज मानव जातीची मोठ्या प्रमाणात सेवा करते, परंतु आपण वीज जपून वापरणे आवश्यक आहे. जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजेची आवश्यकता असते. आपल्याला सुविधा आणि सेवांनी परिपूर्ण आयुष्य जगण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ सर्व आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा विजेद्वारे वातानुकूलित आहेत. वीज नसल्यास एक सर्जन आवश्यक ऑपरेशन्स करू शकत नाही. अगदी विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळवण्यात सक्षम होणार नाही. त्याचप्रमाणे गॅरेजमधील मेकॅनिक्स आणि कारखान्यांमधील अभियंते त्यांच्या सहज कामकाजासाठी विजेवर अवलंबून असतात. तसेच रेल्वे आणि विमानतळाचे प्रवासी केवळ वीजच नसल्यामुळे सुरक्षित प्रवास करू शकतात असल्यामुळे बऱ्याच वाहतुकीच्या पद्धती जसे की गाड्या विजेवर अवलंबून असतात, ज्या दररोज हजारो लोक घेऊन जातात. हे सर्व विजेमुळे शक्य आहे. आधुनिक जीवनाला चालना देण्यासाठी वीज खूप अत्यावश्यक आहे. आजच्या जगात औद्योगिक क्षेत्र किंवा इतर भागात वीज वापरली जात नाही. प्रत्येक इमारत किंवा अपार्टमेंट बरेच प्रकाश दिवे आणि घरगुती उपकरणे चालवते. लोकांना प्रथम हे समजले पाहिजे की अगदी थोडेसे पाऊल देखील विजेची बचत करू शकते. उदाहरणार्थ, लोक वापरत नसताना घरातील पंखे बंद केले ते बऱ्याच वॅट्सची बचत करतील. त्याचप्रमाणे आपण इतर विद्युत उपकरणे जसे की हीटर, वातानुकूलन, ओव्हन, रेफ्रिजरेटर इत्यादी वस्तूंचा न वापर केल्यास आपण मोठ्या प्रमाणात विजेची बचत करू शकतो. आपण नैसर्गिक प्रकाशाचा अधिक वापर केला पाहिजे आणि सकाळ आणि दुपारी दिवे लावू नये, कारण नैसर्गिक दिवे पुरेसे असावेत. जास्त वीज वापरणारे सर्व जुनी उपकरणे आपण बदलली पाहिजेत. आपण स्वतःची घरे अधिक ऊर्जा सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले इलेक्ट्रिकल गॅजेट ते वापरात नसताना अनप्लग करणे लक्षात ठेवा. जरी डिव्हाइस निष्क्रिय असले तरीही ते 10% वीज वापरतात, म्हणून त्यांना वीज वाचवण्यासाठी अनप्लग करा. तसेच आपल्या मुलांना वाचण्यास आणि खेळायला प्रोत्साहित करून टीव्ही पाहण्याचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न करा. डेस्कटॉप ऐवजी लॅपटॉप वापरून पहा. लॅपटॉपच्या तुलनेत डेस्कटॉप जास्त वीज वापरतो. आपण एअर कंडिशनर वापरत असल्यास ऊर्जेचे अनावश्यक व्यय टाळत असल्यास आपण पंखा बंद केला पाहिजे. सौर आणि पवन ऊर्जेसारख्या नूतनीकरण योग्य ऊर्जा स्रोतांचा वापर करणे हे वीज संवर्धनाचा एक उत्तम मार्ग आहे. आपल्या घरात सौर पॅनल स्थापित केल्याने ऊर्जा आणि आर्थिक बचत जास्त प्रमाणात होऊ शकते. हा एक आर्थिक पर्याय आहे. सौर पॅनल कमी ऊर्जा वापरण्यास मदत करतात. आपण ज्या खोल्या वापरत नाही त्या खोल्या बंद करून दरवाजे आणि खिडक्या ठेवा आणि आपण बहुतेक वेळ ज्या खोलीत घालता त्या खोलीला थंड किंवा गरम करा. खिडक्या पूर्णपणे बंद केल्याने हे सुनिश्चित होईल की एअर कंडिशनद्वारे बाहेर थंड हवा जात नाही.
अधिक ऊर्जा कार्यक्षम असलेल्या प्रकाशमय बल्बऐवजी एलईडी बल्ब वापरा. हे ऊर्जेची बचत करणारे एलईडी बल्ब 80% पर्यंत खर्चाची बचत करतात, कारण ते जास्त काळ टिकतात आणि कमी ऊर्जा वापरतात. तसेच ज्या उद्योगाने मेगावॅट विजेचा वापर केला आहे त्यांनी नैसर्गिक मार्गाने स्वस्त वीज मिळवण्यासाठी पवनचक्क्या किंवा मोठे सौर पॅनल स्थापित केले पाहिजेत. आपण अद्याप पृथ्वीवर असलेल्या मर्यादित नैसर्गिक संसाधनावर अवलंबून आहोत. हे लक्षात घेता आपल्या दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेले आपल्या जीवनावर अवलंबून आहेत. सौर आणि वारा सारख्या अक्षय संसाधनाचा वापर करून हे आपल्यासाठी आणि आपल्या पर्यावरणासाठी फायदेशीर ठरेल. अशा प्रकारे वीज बचत हा आपल्या समोरचा एक मोठा प्रश्न आहे. तर आपण नैसर्गिक संसाधनाचा वापर करून ह्या विजेची बचत करूयात. व आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.